एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. बच्चू कडू यांच्या संघर्ष यात्रेचे फळ मिळाले आहे, म्हणून संघर्ष यात्रेचे समारोप आज करण्यात आले. मेळघाटच्या प्रश्नांवरती गेल्या 9 दिवसांपासून बच्चू कडू संघर्ष यात्रा करत आहे आणि मेळघाटच्या गावागावांमध्ये फिरत आहे. मेळघाटच्या लोकांची समस्या जाणून घेत आहे. जो भाग सतत महाराष्ट्रात दुर्लक्षित राहिला आहे, त्याचे प्रश्न आणि समस्या, त्यांच्या मूलभूत गरजा सरकारला दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. असे एकंदरीत सारांश बच्चू कडू यांच्या संघर्ष यात्रेचे आहे, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. अनेक वर्षापासून मेळघाटचे प्रश्न असेच प्रलंबित आहे, त्यावर कोणीच लक्ष देत नाही. त्यांचे अनेक समस्या घेऊन ते दररोज जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला येतात. खूपदा त्या समस्यांवर मार्ग निघतो, खूपदा नाही निघत व ते तसेच लटकले असतात. जरी शासन आणि सरकार मेळघाटच्या प्रश्नांना प्राधान्य देत आहे, तरी पण जमिनीवर समस्या सुटत नाहीये, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. या संघर्ष यात्रेमुळे सरकारकडून जे आश्वासन देण्यात आले आहे, ते तरी येत्या काळात पूर्ण होईल असा विश्वास मेळघाटचे लोक करीत आहे. कारण आतापर्यंत तर असंच दिसत आलं आहे की राजकीय नेत्या केवळ आपल्या फायद्यासाठी मेळघाटचे उपयोग करतात. कारण अजूनपर्यंत प्रश्न सुटलेले नाही आहेत, ते अजून प्रलंबितच आहे, म्हणून हे दृश्य तर स्पष्ट दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर 9 मार्च रोजी आरोग्यमंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांच्या संघर्ष यात्रा व आंदोलनाच्या समारोप निमित्त भेट दिली आहे. कारण बच्चू कडू यांनी सरकारला वेळ दिला होता की जर सरकारने या वेळेत पावले उचलले नाही तर याहून पुढे तीव्र आंदोलन करणार असा इशाराही दिला होता. त्यामुळे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. बच्चे भाऊ, जय महाराष्ट्र, जय जवान. बच्चे भाऊंचा विजय असो. अरे बच्चे भाऊने आंदोलन केलं कर्जमाफीचं, म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदय, मी अजितदादा होते त्यावेळेस आम्ही बैठक घेतली आणि एक कमिटी केली आणि 30 जून पर्यंत अहवाल आणण्याचा निर्णय घेतला. पण या बजेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला तो बच्चू भाऊने आंदोलन शेतकऱ्यांसाठी केलं, म्हणून आम्ही तात्काळ जी घोषणा आम्ही केली होती कर्जमाफीची घोषणा जी केली होती, वचन दिलं होतं निवडणूक पूर्व काळात, निवडणुकीच्या वेळेस ते आम्ही पूर्ण केलं. याचं श्रेय देखील बच्चू भाऊला जात आहे. आणि बाकी आरोग्य, उद्योग, पाणी पुरवठा, आरोग्य मंत्री पण तिकडे गेले, उद्योग मंत्री पण तुमच्याकडे आहेत आणि पाणी पुरवठाचे गुलाबराव पाटील आणि काही विषय जे रोजगार हमी योजनेचे आहेत ते देखील आपले मंत्री सोडवतील. स्कायवॉकचा विषय आहे, मेळघाटचा विकास आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना देखील या बाबतीमध्ये सांगतो आणि याच्यामध्ये मी स्वतः पाठपुरावा करून मुख्यमंत्री महोदयांकडून आपण जे काही विषय आहेत, उरतील काही विषय पॉलिसी मॅटर आहे ते आपण सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करू. पूर्ण टीम तुमच्या मताशी सहमत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले आहे की मेळघाटाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल आणि मेळघाटाच्या समस्यांसाठी विशेष बैठक बोलवण्यात येईल आणि त्या बैठकीत सरकारकडून मेळघाटाच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यात येईल. त्याचसोबत मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहेत. शासन स्तरावरून या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यात याव्यात, त्यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. तर आता बघूया हे प्रश्न खरंच बैठकीत सुटणार आहे की नाही आणि खरंच बैठक लागणार आहे की नाही. आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. मेळघाटसाठी आपण पहिल्यांदा आंदोलन करतो आहे आणि ते एकदम टोकापर्यंत मला वाटते त्याला एक सरळ दिशा भेटलेली आहे. आज या मेळघाटच्या सगळ्या प्रशासकीय ज्या गोष्टी होत्या, आम्हाला 22 गावच्या पिण्याच्या पाण्याचं 20 तारखेपर्यंत, एप्रिल पर्यंत पूर्ण करू त्यांनी सांगितलं.
म्हणजे प्रशासकीय स्तरावरचं. त्याच्यानं मला असं वाटतं का ही सुरुवात आहे, थोडं सरकारचं ऐकून घेऊ. नाही ऐकलं तर आम्ही जिवंतच आहे ना आंदोलन करायला. पैसे थोडे लागतं. 250 किलोमीटर चाललं, पुन्हा 500 किलोमीटर चालू, पण सोडणार नाही. मेळघाटच्या प्रत्येक घरातल्या समस्या, तिथल्या प्रत्येक वेदना ह्या पूर्ण केल्याशिवाय बच्चू कडू स्वस्थ बसणार नाही. त्यांच्या आश्वासनावर आम्ही आज आंदोलन जरी सोडत असलो तरी आमच्या डोक्यात असणारी ती वेदना जेथपर्यंत पूर्ण होत नाही तेपर्यंत जाणार नाही. हे बच्चू कडूचं आश्वासन आहे, बच्चू कडूचा हा शब्द आहे. आणि मी त्या जवळून पाहिलेला आहे. एका ग्लासच्या पाण्यासाठी जर मरमर करावं लागत असेल तर मा कसम हम भी छत्रपति शिवराय के महाराष्ट्र के हैं, बिरसा मुंडा के देश के हैं, मुझे बाबा साहेब आंबेडकर के विचारधारा से चलने वाले हैं. तो नागपुरात कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन झालं, त्यापूर्वी देखील तुम्ही आंदोलन केली होती. आज एकनाथ शिंदेनी फोन करून तुम्हाला म्हटलंय की तुमच्यामुळे आम्ही कर्जमाफी केली. आणि मला असं वाटतं का कदाचित ही जर आंदोलन केली नसतं तर हे तेवढं सत्य पण आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी पण खूप याच्यात कष्ट घेतले. मीटिंग लावण्यापासून सगळ्या गोष्टी कशा कशा पद्धतीने कर्जमाफी होईल त्याबद्दल आतापर्यंत बोललो नाही कर्जमाफी होईपर्यंत. पण त्यांना जे काही कष्ट घेतले किंवा मेहनत घेतली त्यांना आमचा प्रणाम आहे. परंतु त्याच्यामध्ये रेग्युलर कर्जवाल्यांसाठी आता वेगळी तरतूद, वेगळा निधी 50,000 ते चालणार नाही, 1.5 लाख रुपये द्यावं लागेल. आणि हे सगळ्या शेतकऱ्यांचं, माझं श्रेय नाही आहे. हे सगळे राजू शेट्टी असेल, नवले जे असेल, तुपकर जे असेल, चटप जे असेल, माझा कार्यकर्ता असेल, माझा शेतकरी असेल, मी हे एकटा श्रेय घेत नाही. त्यांनी जरी दिलं असेल पण हे सगळ्यांचं श्रेय आहे. सरकारला मी श्रेय देऊ इच्छित आहो. त्यांनी किमान जो शब्द दिला होता तो पाळला. रकमेची इकडे तिकडे आहे, त्या रकमा कशा वाढवून घेता येईल हा आम्ही जरूर प्रयत्न करू.